नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे दीपकला जीवा ओळखतो आणि त्यानंतर मात्र पार्थ आणि जीवा दोघेही मिळून आता दीपकला खूप मारतात. दोघेही म्हणतात की तुझी हिंमतच कशी झाली आमच्या बायकोवर हात टाकायची, आणि त्यामुळे आता दोघेही खूपच संतापलेले असतात आणि आता ते दोघेही मिळून त्याला खूपच मारतात. इकडे पार्थ जेव्हा दीपकला बघतो तेव्हा मात्र त्याला काव्याची अवस्था आठवते, तर दुसरीकडे मात्र जेव्हा जीवा त्याला बघतो तेव्हा त्याला नंदिनीची अवस्था आठवते आणि त्यांचा अजूनच संताप होतो आणि ते मात्र आता दोघेही जण दीपकला खूप मारतात. इकडे आता वसुंधरा दीपकला फोन लावून खूप पॅनिक होते. त्यानंतर पुन्हा तिच्याच लक्षात येतं की अरे, मीच सांगितलं होतं त्याला फोन स्विच ऑफ करायला, सिम कार्ड तोडून टाकायला, आता याच्याबरोबर कसा कॉन्टॅक्ट करू, आणि त्यामुळे तिचं टेन्शन वाढतं. दुसरीकडे मात्र आता दीपकला खूप मारल्यानंतर इकडे आता जीवा पार्थकडे बघतो आणि त्याला आठवत असतं की प्रत्येक वेळेस पार्थने त्याच्याकडे हात पुढे केला होता सगळं विसरून जाण्यासाठी, परंतु जीवा मागे सरकला होता. त्यामुळे आता तो स्वतःहून पुढे जातो आणि आता पार्थ समोर हात पुढे करतो आणि त्यानंतर मात्र दोघेही भाऊ पुन्हा एकत्र येतात. दुसरीकडे मात्र आता काव्य नंदिनीची काळजी घेत असते तेव्हा तिला नंदिनी सोबत आपण किती वाईट वागलो आहे हे आठवतं. त्यामुळे ती सुद्धा आता नंदिनीला प्रेमाने जवळ घेते. इकडे मात्र आता पार्थ आणि जीवा घरी आलेले असतात. त्यानंतर मात्र काका आता दोघांना शाबासकी देतात तेव्हा पार्थला अचानक धक्का लागतो आणि तेव्हा लगेच जीवा म्हणतो, अरे हळू जरा, शाबासकी देतोय का धपाटे घालतोय काका तू. त्यानंतर मात्र आता जीवा पार्थला तुला बरं वाटतंय का असं विचारतं आणि हे बघून मानिनीला फार कौतुक वाटतं आणि ती म्हणते कुठलीही वाईट गोष्टीतनं एक चांगलीच गोष्ट होते. तुम्ही दोघं पूर्वीसारखे एकत्र आलात हे बघून मला फारच आनंद झालं. तेव्हा मात्र आता इकडे नंदिनीला तू कशी आहे तेव्हा नंदिनी म्हणते मी बरी आहे, तुम्हाला काही लागलं तर नाही ना, आणि हे सगळं काव्य ऐकत असते. त्यानंतर मात्र आता इकडे नंदिनी म्हणू लागते मी ठीकच आहे आणि आता माझा नवरा माझ्या सोबत आहे, माझी बहीण सोबत आहे म्हटल्यावर मला अजून काय पाहिजे. तेवढ्यात मात्र आता सगळेजण उठून जात असतात. इतक्यात आता मी कपडा आणते असं ती सांगू लागते मानिनीला, आणि तेवढ्यात आता काव्या कपडा घेऊन येते. तर काव्या तिथलं पाणी पुसणार इतक्यातच मानिनी तिला म्हणते तू एक काम कर, तू ताईला वर खोलीत घेऊन जा, मी पुसते ते पाणी. आणि तसंच काव्या करते. त्यानंतर तिथे वसुंधरा येते आणि मानिनी तिला म्हणते काय झालं, तुम्ही खुश नाहीत का, एवढा शांत कशा काय, तुमच्या भाच्यांनी आज एवढा पराक्रम केला, तुम्हाला आवडलं नाही का, शेवटी आज दोघांनी त्यांच्या बायकोसाठी स्टँड घेतलाच आणि लग्नानंतर या गोष्टी होणारच होत्या असं म्हणून आता ती पुन्हा एकदा वसुंधराला सुनावते. दुसरीकडे आता रूम मध्ये आल्यावर जीवा पुन्हा एकदा नंदिनीवर रागावतो की नंदिनी, एवढ्या अवस्थेत सुद्धा घरामध्ये पसारा आवरत बसली आहे, तू हे काहीच करायचं नाही असं मात्र तो तिला सांगतो. परंतु आता ती म्हणते नाही, मला झोपून झोपून आणि बसून कंटाळा आला आहे, त्यामुळे मी हे आवरत बसते. तर त्यानंतर मात्र जीवा म्हणतो नाही, आता मी आवरणार आहे. तेव्हा आता नंदिनीला फार हसू येतं. हे असं झालं म्हणजे एखाद्या वर्गामध्ये दंगा करणारा मुलगा मॉनिटर होऊन म्हणतो शांत बसा रे. तेव्हा आता लगेचच जीवा म्हणतो त्याला काय झालं, मी आवरतो आता. आणि जीवा मात्र तिने सांगितल्याप्रमाणे शर्टची घडी घालतो. त्यानंतर मात्र दोघे जण खूप हसत असतात, खुश असतात. तेव्हा तो म्हणतो हे थोड्याच दिवस आहे, नंतर तू बरी झाली ना मग मी पसाराच घालणार आहे. आणि त्यामुळे आता दोघेही जण फार खुश असतात. इकडे पार्थ मात्र स्वतःच्या जखमेवर औषध लावत असतो. हे बघून काव्या उठून बसते, त्याची चौकशी करते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, परंतु त्याच्या लक्षात येतं की काव्यानी माझी चौकशी केली, त्यामुळे तो खुश होतो आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी उठून बसलात का. तर आता पुन्हा काव्या म्हणते नाही, चुकलंच माझं, उगाचच उठून बसले मी. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही, असं नाही म्हणायचंय मला, पण तुमच्या प्रत्येक प्रयत्नांचं मला कौतुक वाटतं असं तो म्हणू लागतो. त्यानंतर मात्र आता तो सगळं सांगू लागतो, आज जे काही दीपकला बघून मला आठवलं ना तुमच्यावर हल्ला झालेला, त्याचा मात्र मला खूप त्रास झाला, त्यामुळे मी त्याला खूप मारलं. त्यानंतर मात्र आता काव्या त्याचे आभार मानते, आज तुम्ही दोघांनी खरंच खूप मोठी गोष्ट केली. पण पार्थ म्हणू लागतो आज माझ्यापेक्षा जास्त तर जीवा चिडला होता. तेव्हा लगेचच काव्याचा गैरसमज होतो आणि ती म्हणते म्हणजे माझ्यावर हल्ला झाला म्हणून जीवा चिडला होता का. तर लगेचच पार्थ नाही म्हणतो आणि नंदिनीसाठी चिडला होता असं म्हणतो. दुसरीकडे मात्र आता इकडे जीवाला छान घडी घालता येते. त्यानंतर आता दोघे जण खुश असतात. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही असेच खुश राहत जाओ, मला आवडतं तुम्ही असेच खुश राहिलेले आणि त्यामुळे मीही खुश राहते.
तर तेव्हा आता जीवा म्हणतो, हो आणि तू खुश राहावं असंच मला नेहमी वाटतं. आणि तेवढ्यात मात्र पुन्हा तो शांत होतो. इतक्यात आता नंदिनी त्याला विचारते, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी कसं? तर तेव्हा जीवा म्हणतो, काल मी तुला त्या अवस्थेत बघून. आणि तेव्हा आता जीवा डोळ्यामध्ये पाणी घेऊन उठून उभा राहतो. इकडे नंदिनीला त्याच्या आतील भावना समजत असतात, त्याला झालेल्या वेदना समजत असतात. आणि आता जीवा हळूहळू नंदिनीमध्ये अडकत जात असतो. दुसरीकडे पार्थ मात्र सगळं काव्याला सांगत असतो की त्या दिवशी तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा जीवा चिडला होता खरं, पण जेव्हा नंदिनीवर हल्ला झाला तेव्हा मात्र त्याने इतकं भयंकर मारलं आहे ना, तुम्हाला माहित नाही. तो सतत त्या दीपकला म्हणत होता, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची. आणि हे ऐकून मात्र काव्याला खूपच त्रास होतो. त्यामुळे घडलेला प्रकार तिला आठवतो. त्यानंतर आता लगेचच पार्थ आणि काव्या झोपी जातात. तेव्हा पुन्हा काव्या उठते आणि पाणी पिऊ लागते. तेव्हा ती म्हणू लागते की काही झालं तरी, मला कितीही रंगून पार्थने सांगितलं तरी मला माहिती आहे त्या दोघांमध्ये तसं काही नातं नाही. आता काल परिस्थितीच तशी होती म्हणून जीवाने ताईला उचलून आणलं आहे. आणि आता मी शांत व्हायला पाहिजे, असा काही विचारच करायला नको, असं ती मनाशी म्हणत असते. दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इन्स्पेक्टर घरी आलेले असतात अटक करायला. तेव्हा मात्र आता जीवा म्हणतो की माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याची हीच गत होणार आहे. आणि तेव्हा आता काव्याला त्याचं वागणं बघून फार आश्चर्य वाटतं. तेव्हा पोलीस म्हणतात, कोण आहे, कोण तुमची बायको? तेव्हा लगेचच जीवा सांगू लागतो की नंदिनी, जीवा देशमुख ती या घरची सून आहे आणि माझी बायको आहे. तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघितल्यावर मी त्याची अशीच हालत करणार. तेव्हा आता नंदिनी मात्र प्रचंड खुश होते. परंतु आता काव्याला विश्वास बसतो की जे काही पार्थ सांगत होता ते अगदीच खरं होतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.